राम राम शेतकरी मित्रो. मला एक कळत नाही, सारं मुलूक कमवायला शेतकरी जेवढे माग आहेत. एखादा व्यापारी असो किंवा टेंडर घेणारे असो, लाखानं उरत असेल तरच घेतात, कोणतंही असो, नाहीतर फुकटही घेत नाही. आपण शेतकरी कसं काय फुकट काम करायलो? आपल्या मालाला भाव नाही, आपल्या मालाचे भाव रिटर्न चालले, रिवर्स यायले, वाढण्याचं नाही आहे. मग आपल्याकडं सगळं गोष्टी आहेत ना, आपल्या मालाला भाव मिळत नाही ना, मग आपणही तसं वागायचं. काही घेणं देणं नाही कोणाशी. यायला लाखानं कमवायचं माहीत आहे, आपल्याला हजाराने उरलं, त्याला लाखानं उरायलं. कशी शेती करायची? शेती परवडणं गेली. आपल्या मालाला भाव नसल्यामुळे शेती परवडणं गेली. मालाला भाव पाहिजे असेल तर आपल्याला सुद्धा बदलावं लागेल, आपल्याला वागावं लागेल तसं. हे बघा, सरकारला भांडायला आपल्याकडून कोणी नाही, त्यामुळं सरकारला भांडायचं नाही, आपला आपणच बटन बरोबर दाबायचं. बटन योग्य दाबायचं, व्हय तिकडं, कोणी जाईना कोणी येईना, आपल्या काय बापात चाललं, आपल्याला काय घेणं देणं नाही, कोणी आपटलं काय कोणी आलं काय, सगळे सारखेच. बस बदलू 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 टाकत राहायचं, काहीच फरक पडत नाही आपल्याला. आपली परिस्थिती बदलायची जर असेल तर आपल्याला बदलावंच लागेल. आपली परिस्थिती जर बदलायची नसेल शेतकऱ्याला तर तसेच राहिले तरी चालेल. बदलायची जर असेल, आपल्या लेकरा बाळाचं भविष्य घडवायचं असेल, हे बघा, काबाड कष्ट करून मिळत नाही. आपल्याला जो आपला हक्क आहे मालाचा, मालाचे रेट, मालाचे भाव जर चांगले मिळत असेल तरच मिळते. आपण किती रानात राबलं आणि किती जरी मातोडा जाऊस्तोवर काम केलं तरी आपल्याला काही उरणार नाही. मालाला भावच नसेल तर काही उरणार नाही. त्यासाठी मालाला भाव मिळवण्यासाठी सरकार योग्य निवडायचं, हे खूप फायदे याचं. हे काही खरं नाही, आपल्या काही फायद्याचं नाही. आता थोडंसं चेंज व्हा शेतकरी मित्र, आणि चेंज करा. बस झालं नाटक. कारण आपण काय पाप केलं काय कवाय आपल्यावर हेच परिस्थिती. हे परिस्थिती बदलायची असेल तर स्वतः चेंज व्हा आणि करा संघर्ष योग्य. ठीक आहे मित्र.